नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकांच्या तक्रारी येत आहेत की त्यांना नोटिफिकेशन मिळत नाही सबस्क्राईब केल्यानंतरही. तर मी एवढंच सांगू शकतो की तुमच्या यूट्यूबवर सर्च म्हणून जो ऑप्शन असतो तिथे भाऊ तोरसेकर लेटेस्ट म्हणून टाईप केलं तर तुम्हाला माझे नवनवे व्हिडिओ मिळतील. मी रेग्युलर व्हिडिओ करत असतो, त्यामुळे बंद केले वगैरे असं काही नाहीये. तर हा एक मार्ग आहे. बाकी तांत्रिकदृष्ट्या का दिसत नाही मला कल्पना नाही. असो मित्रांनो, आज मी थोडं तुम्हाला वर्षभरातल्या घटनांवर वर्ष संपत असताना थोडा आढावा घेतल्यासारखं बोलणार. आणि घटना म्हणजे वेगवेगळ्या नाही, एकच घटना आहे की साधारण वर्ष होऊन गेलं. मला वाटतं 1.25 वर्ष झालं असेल. ज्यू लोकांचा काहीतरी एक मोठा वार्षिक सण असतो आणि त्यावेळेला ते बाकीचं थोडं बेभान झाल्यासारखे असतात. आणि बेभान जेव्हा माणूस होतो तेव्हा तो थोडी सुरक्षेकडे त्याचं दुर्लक्ष होतो, गाफील होतो. आणि त्याचा फायदा घेऊन इस्रायलच्या पश्चिमेला असलेल्या का पूर्वेला असलेल्या जे काय गाझा पट्टी वगैरे म्हणतात तिथल्या लोकांनी, इस्लामिस्ट जिहादी वगैरे लोकांनी अनेक ठिकाणचं कुंपण तोडून इस्रायलमध्ये घुसखोरी केली. अगदी काय ते ट्रक वगैरे रणगाडे घुसवले आणि अनेक लोकांचं अपहरण केलं, अनेकांना मारलं, ठार मारलं, बलात्कार केले, महिला मुलं वृद्ध पळवून नेले. ही घटना आता आपल्या स्मरणात किती राहिली आहे मला कल्पना नाही. आणि त्यामुळे जगाच्या अनेक भागात ह्या असल्या जिहादी इस्लामचं समर्थन करणाऱ्यांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला. एकामागून एक 5,000 रॉकेट सोडली इस्रायलमध्ये. आणि कत्ले आम ज्याला म्हणतात, 2-2.5 लोक इस्रायलमधली मरण पावली होती. आणि मग अशा सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायला इस्रायलने सुरुवात केली. त्याला आता 1 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे. आणि या 1.25 वर्षामध्ये काय काय घडलं याचा कोणाला आढावा घ्यावा असं वाटत नाही. ही सगळ्यात नवलाची गोष्ट आहे. मला आठवतं ज्या वेळेला इस्रायलमध्ये अशा रीतीने निरपराध लोकांचा बळी घेतला जात होता. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मुंबईत सुद्धा ज्या वेळेला काय तो नोव्हेंबर 26/11 ज्याला आपण म्हणतो, 2008 सालात 26 नोव्हेंबरला समुद्रमार्गे पाकिस्तानातून आलेल्या 10 जिहादी अतिरेक्यांनी मुंबईत जवळजवळ 150-200 लोकांचा हल्ला करून जीव घेतला होता. 700-800 लोक जखमी आणि काय म्हणतात ते कायमचे निकामी होऊन गेले. त्यावेळेला सुद्धा कुलाब्यामध्ये जे एक जूनचं एक संस्थान आहे त्याच्यावर हल्ला चढवून एका अर्भकाला बेवारस करून टाकलं होतं. त्याचे आई वडील ठार मारले होते. इतका हा मुस्लिमांचा ज्यू द्वेष जो आहे त्याचीच पुनरावृत्ती 1.25 वर्षापूर्वी इस्रायलमध्ये झाली, गाझा पट्टीतून झाली. आणि मग त्या गाझा पट्टीतल्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायला इस्रायलने सुरू केलेली जी कारवाई आहे ती अजून थांबलेली नाही. जवळपास सगळ्याच्या सगळ्या गाझा पट्टीतल्या लपाई छपाईच्या जागा उद्ध्वस्त करून झाल्यानंतर गाझा पट्टीतली सगळी लोकसंख्या ही हळूहळू करत इजिप्तमध्ये पळालेली आहे. आणि कुठे पळायचं तर त्यांना पळायला जागा उरलेली नाही. अशा वेळेला आगाऊपणे या असल्या अतिरेकी कारवायांचं समर्थन करणारे जे इतर मुस्लिम किंवा अरबी देश होते, लेबेनॉन असेल, सिरिया असेल, यांनी सुद्धा इस्रायलवर हल्ला करून इस्रायलला अधिक बेजार करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये इराण सुद्धा घुसला. बघायला गेलं तर हा सगळा सुन्नी मुस्लिम आणि ज्यू असा लढा असताना इराणसारख्या शिया देशाने त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. पण अलीकडल्या काळात एक असं दिसून आले की हळूहळू करत पॅलेस्टाईन इस्रायल
हा जो संघर्ष आहे तो सुन्नी मुस्लिम विरुद्ध ज्यू असा न राहता तो इराणच्या प्रेरणेने आणि चालनेने, चिथावणीने शिया मुस्लिम विरुद्ध ज्यू असा झालेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तान नंतर इराण हा दुसरा देश आहे की जो अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करतोय, अण्वस्त्र तंत्रज्ञान डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांनी आधीच घोषित केलंय की आमच्या हातात ज्या वेळेला अणुबॉम्ब मिळेल तेव्हा तो अणुबॉम्ब आम्ही इस्रायलवरच फोडणार. आणि त्यामुळे कुठच्याही मुस्लिम देशाकडे, प्रामुख्याने अरबी मुस्लिम देशाकडे जर अणुबॉम्ब विकसित होणार असेल तर त्याच्यावर आधीच हल्ला करणं हा आमचा नैसर्गिक न्यायाचा हक्क आहे, अशी भूमिका इस्रायल सातत्याने मांडत आला. 30-35 वर्षापूर्वी कधीतरी जेव्हा सद्दाम हुसेन इराकमध्ये अणुबॉम्ब बनवण्याची तयारी करत होता तेव्हा त्यांच्या अणुभट्टीवर इस्रायलने इतका जबरदस्त हल्ला चढवला होता की ती अणुभट्टीच जमीनदोस्त करून टाकली होती. इतकं सगळं होऊ नये, हे युद्ध संपत नाहीये. गेल्या जवळजवळ 70 वर्षात अनेक अरब इस्रायल युद्ध झालेली आहेत, पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला जखमी आणि बेजार करून या अरबांना इस्रायलने पाणी पाजले. पण जिहादी मानसिकता त्यांना शांत बसू देत नाही. युद्धाची मस्तीची खुमखुमी असते, बेचिराख होऊन जातात. पण त्या बेचिराख झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं राहण्याची शक्ती आली की इस्रायलला संपवण्याच्या गर्जना सुरू होतात. आणि त्याचाच हा परिपाक आहे की इस्रायलने वेस्ट बँक किंवा गाझापट्टी हे जे दोन प्रदेश अरबांकडे राहिलेले आहेत पॅलेस्टाईनचे, तिथे त्यांना राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला नकार दिलाय. पण जगभरच्या मानवाधिकार संघटना, राष्ट्रसंघ यांच्या आश्रयाने आणि पाश्चात्य देशात बसलेल्या उचापतखोर सरकारांमुळे या पॅलेस्टाईन चळवळीला सतत जीवदान मिळत राहिले. पण दरवेळेला जेव्हा हे असह्य होतं तेव्हा इस्रायल यांचा असा बंदोबस्त करतं की निदान 10-15 वर्ष इस्रायलच्या शत्रूंना डोकं वर काढायला जागा मिळू नये. 50 वर्षापूर्वी इजिप्तचे हुकुमशाह अब्दुल गमाल नासेर यांच्या नेतृत्वाखाली अरबांनी, 5 अरब देशांनी इस्रायलवर एकत्रित हल्ला केला होता. पण त्या 5ही देशांना अवघ्या 7-8 दिवसाच्या युद्धामध्ये पूर्ण नामोहरम करून इस्रायलने पळवून लावलं होतं. हळूहळू करत त्यातून जॉर्डन, इजिप्त असे जे गुपचूप बाजूला झालेले आहेत. अलीकडच्या काळात तर सौदी अरेबियासारख्या मूळ इस्लाम देशाने सुद्धा पॅलेस्टाईनच्या लोकांना नाकारलेलं आहे, जिहाद नाकारलेला आहे. आणि असं असताना सुद्धा डीप स्टेट नावाचे जे काय खेळ असतो ते ही असली युद्ध चालवत असतात आणि आपली टेक्नॉलॉजी अशा युद्धातून सिद्ध करून घेत असतात. असो, मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की या सगळ्यातून बाहेर पडताना इस्रायल स्वतःला सुरक्षित करण्यासाठी सातत्याने या आसपासच्या लोकांना बेजार करतं. मूळ पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल असा संघर्ष आहे. पण जो काय आजचा इस्रायल आहे, हा इस्रायल हा कसा तयार झाला याच्याकडे बघायला कोणी तयार नाही, त्यातलं गांभीर्य समजून घ्यायला तयार नाही. ज्यावेळेला ब्रिटिशांच्या ताब्यातून पॅलेस्टाईन स्वतंत्र व्हायचा होता तेव्हा तो अरबांचा की जूनचा हा वाद झाला. तेव्हा राष्ट्रसंघाने एक निर्णय घेतला होता की एक पॅलेस्टाईनची विभागणी करायची, ठराविक भूप्रदेश ज्यूंना द्यायचा, ठराविक भूप्रदेश अरबांना द्यायचा. आणि जेरुसलेम हे अनेक धर्मांचं उगमस्थान असल्यामुळे ते राष्ट्रसंघाच्या अधिकारात ठेवायचं. पण अरबांनी ते नाकारले. पॅलेस्टाईनच्या अरबांनी ते नाकारलं कारण त्यांना वाटत होतं आसपासचे 5-6 अरब देश त्यांच्या सेना आपल्याला वाचवतील आणि पॅलेस्टाईनमधले जे ज्यू आहेत त्यांच्या हातात शस्त्र पण नाही, त्यांची सेना नाही आणि जगात कुठेही ज्यू सेना नसल्यामुळे आपण यांना अक्षरशः चटणीसारखे चिरडून टाकू. पण झालं उलटच. जेव्हा पहिलं अरब इस्रायल युद्ध 49 साली झालं,
1949 साली. तेव्हा ज्यू लोकांनी हातात हत्यार नसताना सुद्धा रक्त सांडून जी जमीन आपल्या कब्जात घेतलेली आहे त्याला आजचा इस्रायल म्हणतात. कारण ती भूमिका, राष्ट्रसंघाचा जो प्रस्ताव होता विभाजनाचा, तो ज्यू संघटनांनी मान्य केला होता, पण पॅलेस्टाईनच्या अरबांनी नाकारला होता. आणि अरबांची भूमिका होती, जो बळकावेल त्याची जमीन. आणि आज जो इस्रायल आहे, तो तो ज्यू लोकांनी बळकावलेला नाही, तर रक्त सांडून मिळवलेला आहे. आणि म्हणून प्रसंगी रक्त सांडायची वेळ आली तरी ज्यू आणि इस्रायली माघार घेत नाहीत. ते माणसं मरू देतात, माणसं मरू देतात, पण जमीन सोडत नाहीत. आणि इतकं प्रचंड यश त्यांनी मिळवलेलं आहे. पण हा सगळा इतिहास बाजूला ठेवा. आपण गेल्या वर्षातल्या घटनाक्रम बघितला तर सुरुवात गाझापट्टीतल्या गाझापट्टीतल्या हमास संघटनेने जूनची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. हे मी गाझापट्टी एवढ्यासाठी म्हणतो की पॅलेस्टाईनचे जे दोन भाग आहेत, त्यात एक जॉर्डन नदीच्या पश्चिम भाग आणि गाझापट्टी हा छोटा भाग आहे. पण गाझापट्टीच्या अरबांमध्ये जास्त मस्ती आहे, खुमखुमी आहे. तुलनेने जॉर्डन नदीच्या पश्चिमेला असलेला जो भाग आहे, त्या लोकांनी हळूहळू करत इस्रायल बरोबर सहअस्तित्व स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून आत्ता झालेल्या लढाईत सुद्धा इस्रायलनी आपली सगळी ताकद गाझापट्टी बेचिना करायला वापरली असली तरीही वेस्ट बँकला पश्चिम किनाऱ्यावर जॉर्डन नदीच्या फारसा हल्ला केलेला नाही. पण या गाझापट्टीला जे झुंजवत ठेवायला बघतात, असे इराण, लेबेनॉन, सिरिया या देशांना सुद्धा ही खुमखुमी आली आणि ते त्यात उतरले. त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागले. मित्रांनो, गाझापट्टीचा बोऱ्या वाजायचा तो वाजला. अगदी त्यांनी भुयारं भुयारं करून जे अंडरग्राऊंड एक सैनिकी तळ उभारले होते, ते सुद्धा इस्रायलने वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आणि स्फोटक वापरून जमीनदोस्त करून टाकलेले. पण याच वेळेला इस्रायलची ताकद अनेक लढाईत, अनेक आघाडीवर विभागली जावी म्हणून पहिल्यांदा लेबेनॉनने कुरापत केली, मग सिरियाने कुरापत केली आणि इराणने. या तीनही देशांना आणि गाझापट्टीतल्या जिहादींना इस्रायलने गेल्या 1.25 वर्षात असा धडा शिकवलेला आहे की त्यातून पुन्हा उभं राहणं नुसतं. लेबेनॉन आणि सिरिया या देशांना तर परत आपल्या पायावर उभं राहणं अवघड होऊन बसले. सिरियाचा कोण तो लेबेनॉन मधला जो अतिरेक्यांचा नेता हिजबुल्ला, नजीबुल्ला का असं काहीतरी नसरुल्ला, त्याला ठार मारण्यात आलेले. त्याचा मृतदेह पण सापडला. दुसरीकडे सिरियाचा दीर्घकालीन हुकुमशाह बशर अल असद, त्याला पण जीव मुठीत धरून पळून जावं लागलं देश सोडून. आणि इराणची अवस्था अशी आहे की इराणला रोजच्या रोज इस्रायलकडून होणारे हल्ले सोसावे लागत आहेत. हा सगळा विषय मी तुमच्यासमोर एवढ्यासाठी सांगतो की कुरापत काढणं सोपं असतं. असं नेहमी म्हटलं जातं, सगळ्या भाषेमध्ये म्हटलं जातं की सिंह किंवा जंगलचा राजा शेर असतो, त्याच्या वाटेला जाऊ नये. तो सुस्त असतो, शांत असतो, तितका बरा असतो. पण तो चवताळला तर तुम्हाला पळता भुई थोडी होती. मला आठवतं साधारण 30-35 वर्षापूर्वी केव्हा तरी द ब्युटिफुल पीपल नावाचा एक सिनेमा, म्हणजे तो सिनेमा नव्हता, त्याच्यात ऍक्टर नव्हते, प्रत्यक्ष आफ्रिकन जंगलातल्या स्वापदांचा आणि प्राण्यांवर चित्रण केलेला तो सिनेमा होता. आणि ते चित्रण एकत्र करून 2.5-3 तासाचा सिनेमा बनवण्यात आला होता. पण त्यामध्ये कोणीही कलावंत नव्हते किंवा शिकवलेली जनावरं नव्हती. खऱ्या खुऱ्या जंगली जनावरांचं केलेलं चित्रण आणि त्याचा 3 तासाचा शो, असं ते ब्युटिफुल पीपल सिनेमा होता. ज्यामध्ये माणसंच नाही अशा सिनेमाला, आणि जंगली जनावर आणि श्वापद पशु पक्षी आहेत, त्याला ब्युटिफुल पीपल असं नाव का दिलं होतं, तर त्याचा आशय हा एका कॉमेंट्रीत त्याच्या आला होता की एका ठिकाणी त्यांनी असं दाखवलं की सिंहांचा मोठा कळप आहे
झुंड आहे सिंहांची. आणि ते उन्हाळ्याच्या काळामध्ये नदी नाले तलाव आटतात तेव्हा त्या ठिकाणी पाणवठ्यावर दबा धरून बसतात. तिकडे इतर जनावरांना फिरकू देत नाहीत. हरणं असतील, झेबरे, रानरेडे, त्यांना तिकडे फिरकू देत नाहीत. ह्याचं कारण ती जनावरं पाणी प्यायला आली की तिथे आपल्याला ऐती शिकार मिळते, म्हणून अशा जागेवर हे सिंह आणि त्यांचे कळप कब्जा करून बसतात. पण जर त्यांचं पोट भरलेलं असेल तर ते उगाच शिकार करत नाही. आणि म्हणून अनेकदा त्यांनी असं चित्रण दाखवलेलं होतं केलेलं की हरणं झेब्रे अतिशय जवळ सिंहांच्या जवळ येऊन ते गवत आणि झाडं झुडपं चरत असतात, पण त्यांना त्या सिंहांच्या कळपाची भीती वाटत नाही. पण फारच जवळ हे झेब्रे किंवा हरणं वगैरे आले तर एखादी सिंह उठतेन त्यांचा पाठलाग करते, तेही पळत सुटतात. पण ती हरणं झेब्रे हे फार दूर पडत नाही. त्यांना माहिती असतं की हा आपल्याला मारायला आलेला नाही, हा आपली शिकार करणार नाही. कारण त्यांचं पोट भरलेलं आहे आणि भरपेट असलेला सिंह कधी उगाच शिकार करत नाही. त्यामुळे त्यांना पळवून लावून ती परत सिंह किंवा कोण सिंहाचा छावा असेल तो आपल्या जागेवर कळपात येऊन बसायचा आणि तेही हळूहळू परत चरायला लागायचे. तिथे एक कॉमेंट्रीमध्ये एक वाक्य फार होतं की ही जंगली श्वापद आहे, जंगली जनावर आहेत, पण पोट भरलं असेल तर उगाच कोणाची शिकार करत नाही. त्यांची भूक भागली की पूर्ण पूर्ण झालं. माणसाची भूक कधी संपणार, म्हणजे माणसाचा हव्यास, हवरेपणा कधी संपणार, अशी ती कॉमेंट होती आणि ती माझ्या डोक्यात बसून गेली. जगभरातले अत्यंत वादविवाद, भांडणं, तंटे किंवा युद्ध, हिंसाचार, रक्तपात मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला त्या ब्युटिफुल पीपल या सिनेमातली ती कॉमेंट्री आठवते की जंगली श्वापद सुद्धा पोट भरलेलं असेल, भूक नसेल तर शिकार करत नाहीत. माणसाची भूक कधी भागणार. हा जो ही जी कॉमेंट होती ती मला फार आवडली होती. आपण जगाला शांततेचा संदेश देत असतो, पण सतत माणूस हा अधिक अधिक विध्वंसक आणि रक्तपात घडवणारी हत्यारं आणि तंत्र शोधून काढत असतो. माणूस सुसंस्कृत समजला जातो, माणूस अत्यंत बुद्धिमान प्राणी समजला जातो, पण माणसा इतका हिंस्र कोणी नाही, याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. जे गेल्या वर्षभरात इस्रायल आणि त्याच्या भोवतालच्या परिसरात चालू आहे त्याचं कारण काय आहे. तिथली किंवा इथली माणसं जेव्हा एकमेकांविषयी वैरभाव निर्माण करतात, द्वेष भावना पाळतात आणि कारण नसताना एकमेकाच्या जीवावर उठतात. इस्रायलमध्ये हमासच्या लोकांनी जो हल्ला केला, तिथल्या अनेकांचं अपहरण केलं, अनेकांवर महिलांवर बलात्कार केले, त्यांची लहान मुलं, वृद्ध माणसं जीवानिशी मारली. किंवा मुंबईत देखील 26/11 जो हल्ला झाला त्यामध्ये निरपराधांवर पाकिस्तानातून आलेल्या जिहादींनी हल्ला चढवला. तेव्हा ज्यांचा बळी घेतला गेला त्यांना हल्लेखोर ओळखत सुद्धा नव्हते, त्यांना माहिती सुद्धा नव्हतं कोण आहे. मग त्यांना हा रक्तपात करावासा का वाटला. कारण माणूसच स्वापद असतो, माणूसच पाशवी असतो, पशु पाशवी नसतात. ते गरजेपुरता हिंसाचार करतात, पण माणूस गरज नसताना हिंसाचार करतो. आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा कुठचा असेल तर आज इस्रायलच्या परिसरामध्ये जे काय वर्ष दीड वर्ष युद्ध चालू आहे, रक्तपात चालू आहे, विध्वंस चालू आहे, त्याकडे बघितलं की आपल्याला कळतं की माणसासारखा पाशवी पशु दुसरा कोणी नाहीये, हिंस्र पशु दुसरा कोणी नाही. मुद्दा इतकाच मित्रांनो सांगायचा आहे की एक कुरापत हमासवाल्यांनी केली तेव्हा त्यांनी इस्रायलचा जो झोपलेला शांत सिंह होता त्याला डिवचलं आणि मग तो चवताळून उठला आणि अंगावर आला. तर त्याची किंमत मोजता मोजता इस्रायलच्या भोवतालचे 3 कमीत कमी देश हे विध्वंसाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले.
लेबेनॉनचं तर वाटोळं झालेलं आहे. इस्रायलमध्ये, आपला सिरियामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा फायदा घेऊन तिथे मुळातच जे एक बशर अल असदच्या विरोधात काम करणारी अतिरेकी संघटना होती, त्यांनी पण शासन व्यवस्थेवर हल्ला केला आणि शेवटी या हुकुमशहाला आपला देश सोडून पळून जावं लागलेलं. यादवी माजलेली आहे सिरियामध्ये. म्हणजे इस्रायलची कळ काढणं राहिला बाजूला, इस्रायलला धडा शिकवायला गेले आणि आपला नाश करून बसले. मग तो नसरुल्ला असो किंवा बशर अल असद असो किंवा इराणचा खामेनी असो, या लोकांनी या सगळ्या उचापतीतून मिळवलं काय, हा प्रश्न पडतो त्याचा. त्याची गरज होती का? पण मानवी अहंकार असा असतो, मानवी अहंकार असा असतो की जो तुम्हाला रसातळाला घेऊन जातो, पण तुम्ही थांबायला तयार नसता. हे जेव्हा आपण हमास आणि इस्रायलच्या भोवताली बघतो, तसं आपण नित्य जीवनात आपल्या आसपास घडणाऱ्या माणसांमध्ये पण बघतो. आपल्या खोट्या स्वाभिमानाला अहंकार बनवून जेव्हा माणसं अतिरेक करायला जातात, गरज नसताना अतिरेक करायला जातात, ते स्वतःचा विनाश ओढवून आणत असतात. मग त्या प्रवृत्तीमध्ये आपण उद्धव ठाकरेंना बघू शकतो. त्या प्रवृत्तीमध्ये आपण राहुल गांधींना बघू शकतो. त्या प्रवृत्तीमध्ये आपण अनेक राजकीय कार्यकर्ते बघू शकतो. अगदी उद्योगपती सुद्धा बघू शकतो. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडून, आपली क्षमता ओलांडून अतिरेक करायला जातात आणि आपल्याला पेलणार नाही अशा लोकांना आपले शत्रू बनवतात, तेव्हा ते आपल्या विनाशाला आमंत्रण देत असतात. 1.25 वर्ष उलटून गेलं, काही गरज नव्हती. हमासने इस्रायलची कुरापत काढण्याची काहीही गरज नव्हती. बिहारचे दीर्घकालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 10 वर्षापूर्वी मोदींच्या विरोधात अहंकाराच्या आहारी जाऊन राजकारण करायची गरज नव्हती. त्यांनी स्वतःहून बिहारमध्ये आपलीच पाळमुळं उद्ध्वस्त करून घेतली. तीच कहाणी त्यानंतरच्या 5 वर्षात चंद्राबाबू नायडूंच्या वाट्याला आली. या लोकांना गरज नव्हती, ते आपल्या राज्यापुरते मर्यादित होते आणि तिथे राहून त्यांनी राजकारण केलं असतं तर ते आणि मोदी आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाला नसता, हमासने कुरापत केली नसती, तर पुढल्या काळात लेबेनॉन, सिरिया आणि इराण यांना देखील उचापती करायची गरज भासली नसती. इस्रायल ज्या पद्धतीत आपली क्षमता ताकद वाढवत वाढवत शक्तिशाली झालेला देश आहे, अतिशय कमी लोकसंख्येचा देश आहे, पण तो आपल्या सामर्थ्यावर उभा राहिलेला देश आहे. त्याला डिवचणं ही गंमत नव्हती. पण ती गंमत करायला हमास गेलं आणि हमासला वेळच्या वेळी रोखण्याऐवजी त्याला चिथावण्या देणारे इतर भोवतालचे, इस्रायल भोवतालचे 3 देश आज अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेले. ते करायची मुळातच गरज नव्हती. हमासने करायला नको होतं आणि हमासला हे असली छुपी मदत देण्याचा चावटपणा बाजूच्या 3 देशांनी करायला नको होता. झालंय काय बघा मित्र, इस्रायल आहे तितकाच आहे, समर्थ आहे. आणि खरं तर तिथला पंतप्रधान नेत्यानाहू हा डळमळीत परिस्थितीत होता. इस्रायलमध्ये त्याच्या विरुद्ध राजकीय उठाव सुरू झाला होता. तो नेत्यानाहू टिकलाय, त्याच्या मागे देशासाठी सगळी जनता एकवटलेली आहे आणि बाजूचे 3 देश त्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेताना उद्ध्वस्त होऊन गेले. राजकारणात किंवा कुठल्याही युद्धामध्ये महत्वाकांक्षा जरूर असावी, पण ती महत्वाकांक्षा आपल्यालाच विनाशाकडे घेऊन जाईल का, याची सुद्धा फिकीर करणं आवश्यक असतं. नेमका या गोष्टीचा विसर पडलेले राजकारणी किंवा सार्वजनिक जीवनातले नेते स्वतःला सुद्धा कधी कधी उद्ध्वस्त करून घेतात. जगासाठी इस्रायल आणि त्याच्या भोवतालची देशांची जी विपन्नावस्था आहे, ते म्हणूनच एक उदाहरण आहे. ते राष्ट्रीय पातळीवर घ्या किंवा अगदी आपल्या परिसरात, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात घ्या, सगळीकडे तुम्हाला सारखं दिसेल.
मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.